एक गैरसमज. स्वरा आणि अभिजितचं लग्न होऊन 12 वर्ष झाली होती. त्यांचा संसार सुखाचा होता. छोटंसं घर, गोड मुलगी आणि एकमेकांवर विश्वास. दोघेही एकमेकांना सगळ्या गोष्टी सांगत असत. पण कधीकधी आयुष्यात एक छोटीशी गैरसमजूतही मोठं वादळ निर्माण करते. एका संध्याकाळी अभिजित नेहमीपेक्षा उशिरा घरी आला. आज पुन्हा उशीर? स्वराने विचारलं. ऑफिसमध्ये काम जास्त होतं, तो थकलेल्या आवाजात म्हणाला. स्वराने जास्त काही विचारलं नाही, पण दुसऱ्या दिवशीही तो उशिराच आला. तिसऱ्या दिवशीही तेच. आता स्वराच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. एक दिवस कपडे धुताना अभिजितच्या शर्टच्या खिशात तिला एक गिफ्ट शॉपची पावती सापडली. पावतीवर लिहिलं होतं, लेडीज पर्स 2850. स्वरा थबकली. मी तर अशी पर्स मागितलीच नाही, मग कोणासाठी घेतली असेल? तिच्या मनात पहिल्यांदाच संशयाचं बीज पडलं. त्या रात्री अभिजित घरी आल्यावर ती शांत होती. काय झालं? त्याने विचारलं. काही नाही, पण तिच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. दुसऱ्या दिवशी शेजारच्या माधवीताईंनी सहज सांगितलं, काल तुझा नवरा एका बाईसोबत कॅफेमध्ये दिसला. हे ऐकताच स्वराच्या पायाखालची जमीन सरकली. कोण बाई? माहीत नाही, पण दोघे हसत बोलत होते. तिचा आणखी संशय वाढला. त्या दिवसापासून स्वराने अभिजितवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तो फोनवर बोलला की ती कान देऊन ऐकू लागली. तो हसला की तिला शंका यायची. तो मोबाईल बाजूला ठेवला की तिला वाटायचं काहीतरी लपवत आहे. एके दिवशी तिने त्याचा फोन पाहिला. त्यात स्नेहा नावाच्या महिलेचे अनेक मेसेज होते. थँक्यू, तुमच्या मदतीशिवाय झालं नसतं, उद्या भेटू. हे वाचून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं तिचा संसार संपत चालला आहे. पुढचे काही दिवस घरात शांतता होती. अभिजित काही बोलायचा प्रयत्न करायचा, पण स्वरा टाळायची. एक दिवस अन्वीने विचारलं, आई, तू आणि बाबा भांडलात का? स्वराकडे उत्तर नव्हतं. मुलीच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहूनही तिचा संशय कमी होत नव्हता. एका रात्री अभिजित उशिरा आला. स्वरा स्वतःला थांबवू शकली नाही. कोण आहे ती? ती रागाने ओरडली. अभिजित चकित झाला. काय? खोटं बोलू नकोस. पर्स कोणासाठी घेतली? स्नेहा कोण आहे? रोज उशीर का होतो? क्षणभर अभिजित काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होतं. तुला माझ्यावर इतका कमी विश्वास आहे? स्वराने उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी अभिजित काही न बोलता कामावर गेला. संध्याकाळी तो घरी आला आणि म्हणाला, चल माझ्यासोबत. स्वरा गोंधळली, पण ती त्याच्यासोबत गेली. दोघे आता छोट्या सभागृहात पोहोचले. आत अनेक लोक बसले होते. मंचावर काही विशेष गरजा असलेल्या मुलांचा कार्यक्रम सुरू होता. स्वरा आश्चर्याने बघत होती. तेवढ्यात स्नेहा तिथे आली. तिला पाहून स्वराच्या मनात पुन्हा राग निर्माण झाला. पण स्नेहा हसून म्हणाली, तुम्ही स्वरा वहिनी ना? स्वराने मान हलवली. कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहा म्हणाली, अभिजित सर नसते तर हा कार्यक्रम झालाच नसता. म्हणजे? आमच्या संस्थेला निधी कमी पडत होता. सर रोज ऑफिसनंतर इथे यायचे, स्पॉन्सर शोधत होते. स्वरा शांतपणे ऐकत होती. स्नेहा पुढे म्हणाली, आणि ती पर्स? तिने हसत एका वृद्ध महिलेकडे बोट दाखवलं. त्या संस्थेच्या संचालिका निवृत्त होत होत्या. त्यांचा निरोप समारंभासाठी आम्ही भेटवस्तू घेतली होती. स्वराच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट झालं. पावती, उशिरा घरी येणं, कॅफेमधली भेट, मेसेज, सगळ्यांचं कारण वेगळंच होतं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती अभिजितकडे वळली. माफ कर मला. अभिजित हळूच म्हणाला, मी तुझ्यापासून काही लपवलं नाही, फक्त तुला सरप्राईज द्यायचं होतं. सरप्राईज? हो. घरी आल्यावर त्याने कपाटातून एक फाईल काढली. त्यात काही कागदपत्र होती. ही काय? तुझ्या नावाने सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाची योजना. स्वरा थक्क झाली. तिला नेहमी घरगुती पदार्थांचा व्यवसाय सुरू करायचा होता. अभिजित अनेक दिवस त्याच तयारीत होता. त्यासाठीच तो उशिरापर्यंत धावत होता. त्या रात्री स्वराला झोप येत नव्हती. तिला स्वतःचीच लाज वाटत होती. एका चुकीचा संशय तिच्या आनंदी संसाराला तडा देणार होता. जर तिने रागाच्या भरात मोठा निर्णय घेतला असता तर? जर तिने विश्वास कायमचा गमावला असता तर? दुसऱ्या दिवशी सकाळी ती अभिजित जवळ गेली. धन्यवाद. कशासाठी? माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि माझी चूक समजून घेतल्याबद्दल. अभिजित हसला. संसारात चुका होतात, पण विश्वास तुटू देऊ नये. काही महिन्यांनी स्वराचा छोटा व्यवसाय सुरू झाला. काम छान चालू लागलं. दोघांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालं. आता जेव्हा कधी एखादी गोष्ट समजत नसे, तेव्हा स्वरा मनात संशय न ठेवता थेट विचारायची. कारण तिला एक गोष्ट कायमची समजली होती. संशय हा अनेकदा सत्यापेक्षा वेगाने धावतो, पण सत्य शेवटी समोर येतच. आणि विश्वास जपला तर नाती वाचतात, संशय वाढवला तर नाती तुटतात. अपूर्ण माहितीवरून निष्कर्ष काढू नयेत. संवाद आणि विश्वास हे कोणत्याही नात्याचे सर्वात मजबूत आधारस्तंभ असतात. एक गैरसमज नातं तोडू शकतो, पण विश्वास ते वाचवू शकतो. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात कधी असा गैरसमज झाला आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.